सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी मालेगावची श्री राजस्थानी मंडळ या संस्थेने कॅन्सर सतर्कता, लवकर शोध, निदान होण्यासाठी पूर्व व प्राथमिक शारीरिक तपासणी शिबिर आयोजित करून कॅन्सर संदर्भात जनजागृती व आपल्या शारीरिक सतर्कतेसाठी मुंबई येथील प्रख्यात कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर प्रशांत न्याती तसेच कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई व माणिकलाल जयनारायण झवर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचबरोबर नामको हॉस्पिटल नाशिक येथील मोमोग्राफीचा आरोग्य रथ मालेगावी बोलावून विविध तपासण्या तसेच या विषयावर डॉक्टर प्रशांत न्याती यांच्याशी सखोल चर्चासत्र व प्रश्नोत्तराचा एक अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता। या शिबिरात जवळजवळ 350 पुरुष व महिलांनी आपले नावे नोंदवून याचा लाभ घेतला। या शिबिराबद्दल शहरातील नामांकित डॉक्टरांनी काय प्रतिक्रिया दिल्या तसेच भाजपतर्फे अतिशय चांगला कार्यक्रम मालेगावला आयोजित केला म्हणून डॉक्टर प्रशांत न्याती व राजस्थानी मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान केला गेला। उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक दानशूरांनी मोलाचे सहकार्य केले। मंडळाचे अध्यक्ष राजेश गगराणी, सचिव मुकेश शर्मा, कोषाध्यक्ष विकी शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन नवनीत तापडिया यांच्यासहित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर महिला मंडळांनी देखील बहुमूल्य सहकार्य केले। कसे होते शिबिर, कोणत्या तपासण्या कशा पद्धतीने होत होत्या आदी सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण या व्हिडिओ बातमीद्वारे। त्याचबरोबर अध्यक्ष राजेश गगराणी यांच्याकडून व CPAच्या नीता मोरे यांच्याकडून बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। नमस्कार। राजस्थानी मंडळ मालेगाव दरवर्षी प्रत्येक सामाजिक कार्य करत असते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही एक आगळावेगळा सामाजिक कार्यक्रम हाती घेतला आहे। कॅन्सर अवेअरनेस आणि कॅन्सर अर्ली डिटेक्शन असा आम्ही कॅम्प घेत आहोत। कॅन्सरबद्दलचा जो गैरसमज लोकांमध्ये आहे तो दूर करण्याकरता, समाजात जे काही कॅन्सरबद्दल चुकीची माहिती मिळते ती लोकांना समजवण्याकरता आम्ही हा एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमामध्ये आम्ही मुंबईहून गायनॅक ऑन्कोसर्जन डॉक्टर प्रशांत न्याती हे आलेले आहेत। तसेच CPAA कॅन्सर पेशंट्स एड्स असोसिएशन नावाची संस्था यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे। नाशिक चॅरिटेबल ट्रस्टची मेमोग्राफीची व्हॅन आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे। सोनोग्राफी करता पण आम्ही सोनोग्राफी पण करून देणार आहोत पेशंटची। अशा सर्व प्रकारच्या टेस्टिंग आमच्याकडे होणार आहे। या उपक्रमात आम्हाला जवळजवळ आत्तापर्यंत 350 लोकांचे रजिस्ट्रेशन मिळाले जे आमच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त आहेत। तसेच कॅन्सर अवेअरनेसवर एक चर्चा प्रशांत न्याती सरांनी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं। आम्ही ते चर्चासत्र आज व्यवस्थितपणे पार पडले। तसेच या शिबिराचे आयोजन कसे केले ते मी आपला समजून सांगत आहे। कशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन आणि कुठे कुठे काय काय ते प्लीज इथं पासून होते। आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे महिला मंडळ आणि आमचा कार्यकर्ता आहे हे रजिस्ट्रेशन करतात। ही रजिस्ट्रेशन होत आहेत। मंडळाचे सगळे कार्यकर्ते इथे रजिस्ट्रेशन आलेल्या लोकांचे रजिस्ट्रेशन करून घेत आहेत। अच्छा, इथे येणाऱ्या प्रत्येकाचे इथे रजिस्ट्रेशन होत आहे। ओके, इथून पुढे मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी CPAA नावाची जी संस्था आपल्याबरोबर काम करते त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होत आहे। त्यांच्याकडनं मेडिकली सगळी माहिती इथं नोंद होते, पेशंटची मेडिकली नोंद होते इथं। अच्छा, इथून पुढे हे आपण बघतोय की कॅन्सर अवेअरनेस अँड अर्ली डिटेक्शनसाठी कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन जे एड असोसिएशन जे आहे मुंबईची ही संस्थेचे लोक इथे आलेले आहेत आणि ज्यांचे रजिस्ट्रेशन बाहेर झाले त्यांचे परत इथे ते एक प्रकार वेगळी एक रजिस्ट्रेशन करतायत आणि हे सर्व लोक आपापली तपासणी करण्यासाठी इथे आलेले नागरिक आहेत। इनिशियली स्टार्टला त्यांची रक्त तपासणी होते। अच्छा, या रूममध्ये येऊन रक्त तपासणी केली जाते त्यांची। ओके, इथून नंतर तपासणीचं काम चालू आहे। ओके, झाल्यानंतर पेशंट ENT स्पेशलिस्टकडे जातात। अच्छा, इथं ENTची चेकिंग होते। अच्छा, मध्ये कान नाक घसा तज्ञ आहे, हे सगळे पेशंट वेटिंग आहे, इथे बसले आहेत। मध्ये सगळे वेटिंगला बसलेले पेशंट आहेत। ओके,
पेशंट इथं ENT कडे येतात. इथं त्यांचं पहिले वजन घेतले जातं. वजन घेतल्यानंतर डॉक्टर ENT स्पेशालिस्ट ENT स्पेशालिस्ट डॉक्टर संजय गिल दियाल यांच्याकडे पेशंट जाते. नंतर ते कान नाक घासी करतात. आपण बघतोय मुंबईचे प्रख्यात डॉक्टर संजय गिल दयाल इथे ENT स्पेशालिस्ट आहे आणि ते खास मुंबईहून इथे आलेले आहे. ते मालेगावकरांचं बाकी आहे. राजस्थानी मंडळाचं खरोखर आभार आहे. आणि हे आता इथे ENT स्पेशालिस्ट जे आहेत ते ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा तपासणी करतायत त्यांची ते तपासणी करता आपण बघतोय. तो ये अब है कि नहीं है मालूम पड़ जाएगा. ठीक है. असा तपासणी झाल्यानंतर सगळे पेशंट जनरल तपासणी करतात. जनरल फिजिशियनकडे येतात. हे जनरल फिजिशियनची रूम आहे. हे रूममध्ये आल्यानंतर इथं पहिले BP मोजली जातो. मुकेश सर BP मोजण्याचं काम करत आहे. ओके. संजय बोरकर या मुंबईहून आलेल्या आहेत. सॉरी डॉक्टर वीणा बोरकर या मुंबईहून आलेल्या आहेत. CPA संस्थाच्या या फिजिशियन आहेत. जनरल फिजिशियन. आपण बघतोय डॉक्टर वीणा बोरकर या मुंबईहून आलेल्या या फिजिशियन्स आहेत आणि इथे ज्या लोकांनी आपली तपासणीसाठी नावं नोंदणी केलेली आहेत असे लोक इथे लाईनीत उभे आहेत. एक मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आपण बघतो. इथे सगळेजण हे मालेगावकर इथे आले आपापली तपासणी करून घेण्यासाठी. एक अवेअरनेस आपल्याला दिसून येतोय आणि हे शक्य झालं हे सगळं ते राजस्थानी मंडळाच्या या उपक्रमामुळे. जे काही तपासणी होते ती इथे येऊन सर्जन तपासणी करतात. पुरुषांची संपूर्ण तपासणी इथे होते. कोण आहे? सतीश कानेकर हे CPA संस्थाचे आलेले सर्जन डॉक्टर आहेत. आपण बघितलं की त्या विविध तपासण्या झाल्यानंतर इथे डॉक्टर सतीश कानेकर मुंबईचे खूप मोठे सर्जन ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि या रूममध्ये ते सर्व पुरुषांची शारीरिक तपासणी करतात. हे बघतोय आपण डॉक्टर सतीश कानेकर हे एक खूप मोठे सर्जन आहेत आणि या वयात देखील ते कार्यरत आहेत आणि या वयात देखील ते सामाजिक कार्यात त्यांनी वाहून घेतलेलं आहे. राजस्थानी मंडळाच्या एका हाकेला ओ देत ते इथे मुंबईहून इथे आले आहेत आणि ते आपण बघतोय हे सर्जन आता या विविध तपासण्या इथे करतायत. ज्या लोकांनी आपले नावे नोंदणी केलेली त्यांच्या तपासण्या इथे चालू आहे. ही स्त्रियांची गायनाकोलॉजिस्ट रूम आहे. इथं नायर हॉस्पिटलच्या डॉक्टर तृप्ती पोहिरेकर या स्त्रियांच्या पूर्णपणे चेकिंग करतात. या कार्यक्रमामध्ये काम करता या मुंबईहून इथे आलेल्या आहेत. ओके. आपण बघतोय की त्यानंतर स्त्रियांसाठी देखील इथे गायनॉलॉजिस्ट आहे डॉक्टर तृप्ती पोहिरेकर म्हणून. स्त्रियांच्या ज्या विविध तपासण्या ज्या आवश्यक तपासण्या आहेत शारीरिक सर्व तपासण्यासाठी इथे त्या तृप्ती पोहिरेकर या गायनॉलॉजिस्ट या आलेल्या आहे. इथे या रूममध्ये स्त्रिया आज जाऊन आणि त्याच्यानंतर त्यांची सर्व वैद्यकीय तपासणी केली जाते. ओके. आपण बघतोय या गायनाकोलॉजिस्ट जे आहेत तृप्ती पोहिरेकर मॅडम इथे स्त्रियांची विविध प्रकारची तपासणी इथे केली जाते. ह्या मॅडम आहेत त्या मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून आलेल्या डॉक्टर तृप्ती पोहिरेकर मॅडम इथे स्त्रियांची विविध वैद्यकीय तपासणी करतायत आणि त्यांना साथ देणाऱ्या ह्या शोभा मॅडम आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या असिस्टंट म्हणून अतिशय उत्कृष्ट काम हे करतायत. राजस्थानी मंडळाच्या हाकेला होऊ देऊन हे तत्परतेने राहिले. धन्यवाद तुमचे. विविध तपासण्या झाल्यानंतर जे तपासणी करून आलेले सर्व लोक इथं यांना काउन्सिलिंग करता बोलवण्यात येते. इथं CPA संस्थाच्या हेड नीता मोरे मॅडम हे सगळ्यांना काउन्सिलिंग करतात. त्यांना जे काही ॲडवाइसेबल असेल ते सजेशन ते देतात. हे संस्थाच्या प्रमुख आहेत नीता मोरे मॅम. या इथे आल्यानंतर पेशंटला सर्व प्रकारचं काउन्सिलिंग करतात. ज्या काही पेशंटला ॲडवाइसेबल असेल ते सगळ्या प्रकारचे ॲडवाइस देतात. त्यांच्या बाजूला डॉक्टर प्रशांत नेती हे सुद्धा. आपण बघतोय CPA संस्थेच्या जो नीता मोरे मॅडम इथे डॉक्टर नीता मोरे मॅडम इथे बसल्या आहेत. सगळ्या विविध तपासण्या सगळ्यांच्या स्त्री पुरुषांच्या झाल्यानंतर हे काउन्सिलिंग करतात. त्यांना समुपदेशन करतात. योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यांना आता आणि आपण बघतोय की डॉक्टर प्रशांत नेती जे कॅन्सर स्पेशालिस्ट आहे खास मुंबईहून इथे आलेले आहेत आणि ते सुद्धा इथे सगळं कार्य व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय सगळ्यांच्या तपासण्या बरोबर होत आहेत की नाही सगळ्या गोष्टीवर ते देखरेख करून इथे स्वतः इतके मोठे डॉक्टर पण ते स्वतः देखील इथे बसलेले आहेत आणि ते पण साथ देत आहेत प्रत्येक गोष्टीची. अतिशय उल्लेखनीय अशी ही गोष्ट आहे. आपण बघतोय समोर हे सगळे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे स्वतःच्या तपासणीबद्दल ज्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे जागृती आहे काय असो नसो पण तपासणी करून घेतली पाहिजे जसं डॉक्टर नेतींचं हेच म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने इथे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आपण बघतोय अतिशय सुंदर हा कार्यक्रम इथे चाललेला आहे. आपण बघतो या शिबिरासाठी आज नामको हॉस्पिटल नाशिक येथून हे आरोग्य रथ आलेलं आहे. याच्या आणि त्यांच्या डॉक्टरच्या टीमसहित हे सगळं हे रथ इथे आलेलं आहे. हे नामको हॉस्पिटलचं आरोग्य रथ आहे. याच्यात मेमोग्राफी होते
म्हणजे स्तनाचं आणि गर्भपिशवीचं जर काही कर्करोग असेल किंवा काय त्याचं निदान इथे करण्यासाठी ही एवढी मोठी व्हॅन आपण बघतोय ही खास या शिबिरासाठी इथे आलेली आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचे डॉक्टर इथे आपल्याबरोबर आहेत. आपण बघतोय बघा हे आरोग्य रथ आणि हे डॉक्टर इकडनं जो कोणी असेल त्याची तपासणी करायची असेल त्याला इकडनं प्रवेश आहे. हां डॉक्टर सर, ही आमची कन्सल्टिंग रूम आहे. ओके. इथे जिथे जेंट्स नॉट अलाउड. ओके. इथे फक्त महिलांनाच प्रवेश आहे. हां हां. टॅप्समेअर मेमोग्राफीचे सगळे यंत्र आहेत. ओके. अच्छा. ओके. आपण बघतो या व्हॅनमध्ये एक वेगळे भाग 3 भाग आपल्याला दिसत आहेत. पुढचे कॅबिन आहे जिथे कन्सल्टिंग आहे आणि आता ही जी दुसऱ्या नंबरची कॅबिन जी आहे हे मॅमोग्राफी मशीन आहे. याच्यामध्ये मॅमोग्राफी होते. तिसरी कॅबिन हां इथे सीबीसी आणि इथे कॉम्प्युटरची इमेज येते आणि आपण मग तिकडे डेव्हलपिंग साठी पाठवतो. अच्छा. मुखाची तपासणी आपण करतो. अच्छा. गर्भाशयाच्या मुखाची तपासणी या परिसरात होते. अच्छा. आणि स्तनाचा जो कर्करोग आहे त्याची तपासणी. अच्छा. या मॅमोग्राफी मशीनमध्ये होतो. ओके. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण बघतोय की नामको हॉस्पिटलची ही जी व्हॅन आलेली आहे मॅमोग्राफी व्हॅन ज्याला म्हणता येईल आपल्याला विविध तपासण्यासाठी आपण मगाशी सगळी माहिती घेतलेली आहे. याच्यात अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला सगळ्या डॉक्टरांनी दिलेली आहे आणि इथे रुग्ण तिकडनं आत येतात इकडे तपासण्या करून विविध तपासण्या करून इकडनं बाहेर निघतात. मुंबई येथील कॅन्सर स्पेशालिस्ट खास मुंबईहून आलेले डॉक्टर प्रशांत नेती आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आपले मालेगावचे नामांकित डॉक्टर मुकुंद जव्हर, डॉक्टर करवा, डॉक्टर व्यंकटेश जव्हर हे सुद्धा इथे आज आलेले आहेत. जाणून घेऊया यांच्याकडनं या उपक्रमाबद्दल. काय म्हणाल आपण डॉक्टर साहेब? पहिली गोष्ट तर मी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्याचं म्हणजे इट इज रिअली कॉंग्रॅट्स इज अ लेसर वर्ड. पण जे राजस्थानी समाजने जे मंडळांनी जे हे कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर हा शब्दाची भीती जी असते ती थोडीशी कमी करण्याचं त्याच्याबद्दल माहिती आणि ती माहितीमुळे त्याच्यामधून जे आपल्याला चेकअपसाठी आज सगळे लोक आलेले आहेत तर त्याच्यावरूनच दिसतं आहे की एक अवेअरनेस एक जनजागृती जी खूप महत्त्वाची आहे ती एक आज निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण झाला आहे की आता आपण सहयोगाने आणि या सगळे डॉक्टर्सच्या आणि टीमच्या सहाय्याने आपण जर कॅन्सर जरी असेल तर त्याला पूर्वावस्थेत त्याला पूर्णतः निदान करून त्याला कॅप्चर करू शकतो. तर राजस्थानी मंडळ आणि मालेगाव पूर्ण समाजाला मी खूप खूप धन्यवाद देतो. अतिशय चांगलं अरेंजमेंट, खूप चांगली व्यवस्था, खूप छान सगळं काही इतकं ॲडजस्ट करून सगळं व्यवस्थित केलं आहे आणि लोकांनी प्रतिसाद, कारण लोकांच्या प्रतिसादाशिवाय हे काहीच झालं नसतं. तो सगळं काही जे इतकं छान जुळवून आलेलं आहे सगळ्यांना मालेगाव समाजाला पूर्णतः धन्यवाद देतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. अल्पावधीतच मालेगावचे अतिशय पॉप्युलर आणि लोकप्रिय असे डॉक्टर ज्यांनी खूप चांगलं नाव करून डॉक्टर व्यंकटेश जव्हर एक चांगले सर्जन मालेगावातले आहेत. त्यांनी सुद्धा आज इथे जातीने व्हिजिट दिलेली. काय म्हणाल ते तुम्ही त्या राजस्थानी मंडळाच्या उपक्रमाबद्दल? हे खूप चांगलं उपक्रम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर प्रशांत नेती, बाकीचे एक्सपर्ट्स, ENT, जनरल सर्जन, सगळ्या फील्डच्या जे नामांकित डॉक्टर्स आहेत त्यांची टीम बोलवली. याच्यामध्ये फायदा मालेगावच्या लोकांना असा आहे की ज्या टेस्टमुळे अर्ली डिटेक्शन होतं, आपल्याला लवकर त्याचं निदान होतं, त्याचा मग इलाज पण लवकर झाल्यावर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले भेटतात. एकदम खूप चांगला असा उपक्रम आयोजित केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मालेगावचे प्रख्यात सर्जन डॉक्टर मुकुंद जव्हर देखील इथे आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भावना. नमस्कार. राजस्थानी मंडळाने इतकी छान अरेंजमेंट केलेली आहे आणि इतकं सुरेख जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे याच्यात लोकांच्या मनातली भीती हे जे निघण्यासाठी फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे. का मायनर गोष्टी ज्या निग्लेक्ट केल्या जातात कधी कधी आणि त्याचं घर मोठं होतं लाईक कॅन्सर, तर त्याचं अर्ली डिटेक्शन जर झालं तर त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या पूर्ण ट्रीटमेंटसाठी तो फार उपयोगी पडणारा जो हा सुरुवातीचा कार्यक्रम आहे. का इथून आपल्याला इनिशियल डायग्नोसिस जर करता आलं आणि ते पेशंट्स आपल्याला ग्रॅब करता आले तर फार महत्त्वाचा हा टप्पा आपल्याला पार करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे राजस्थानी मंडळांनी इतकं सुरेख अरेंज केलेलं आहे
आणि लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी पूर्ण जे अरेंजमेंट केलेलं आहे त्यांनी ते फार उल्लेखनीय आहे. आणि मला वाटतं राजस्थानी मंडळांनी असे पुढचे कार्यक्रम घेत राहावे आणि आमच्याकडनं काही सहकार्य लागेल तर आम्ही पूर्ण त्यांना डेडिकेशन थ्रू देऊ आपण. वॅक्सिनसाठी काही आणता आलं असं काही कार्यक्रम तर माझं एक त्यांना निवेदन राहील तर त्यांनी त्याच्यासाठी पण अवेअरनेस आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी किंवा वॅक्सिन देण्यासाठी काही करता येण्यासारखं असेल तर ते प्रयत्न करतील. मालेगावचे प्रख्यात सिनियर ज्येष्ठ सर्जन डॉक्टर राजेंद्र करवा आपल्याबरोबर आहेत. जाणून घ्या त्यांच्याकडून त्यांच्या भावना. राजस्थानी मंडळाने जो अरेंज केलेला कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आहे एवढा सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याचं मी सगळं श्रेय डॉक्टर प्रशांत न्यातींना देतो. ते विख्यात जनाटो युरिनरी लाईनचे अंको सर्जन आहेत आणि त्यांच्या टीमनी खूप काल त्यांनी कॅन्सर प्रिव्हेन्शन करताबद्दल एक चांगलं लेक्चर पण दिलं संध्याकाळी. आणि आता मी राजस्थानी मंडळाला विनंती करतो की सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन करता आता जे HPV नावाची वॅक्सिन आली त्याचं एक शिबिर मुलींकरता 11 आणि 17 वर्ष 9 to 28 एवढं त्यांनी अरेंज करावं. हा पण एक चांगला उपक्रम आहे. धन्यवाद डॉक्टर. राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष राजेश गगराणी आपल्यासोबत आहेत. या डॉक्टरांच्या आपण सगळ्यांच्या भावना बघितल्या, काय म्हणतात ते त्या बाबतीत विचारून घेऊ. काय म्हणू या पुढचा प्रोजेक्ट राजस्थानी मंडळाचा सर्वायकल वॅक्सिन देण्याचाच आहे. डॉक्टर प्रशांत न्याती आणि CPA संस्थाच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगावचे सगळे सर्जन किंवा पेडियाट्रिशियन्स मिळून आम्ही राजस्थानी मंडळ पुढचा प्रोजेक्ट हा सर्वायकल वॅक्सिन देण्याचा करणार आहोत. त्याचं अनाऊन्समेंट आम्ही लवकरच करणार आहोत. धन्यवाद. आज डॉक्टर प्रशांत न्याती मालेगावला आलेले आहेत. हे प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ आहेत आणि राजस्थान मंडळाच्या वतीने हा एक मोठा कॅम्प इथे आयोजित करण्यात आलेला होता. पूर्ण सेटअप मालेगावला घेऊन येऊन इथे आमच्या गावची सेवा देणं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं सन्मान करण्यासाठी इथे आलो होतो की मुंबईहून स्वतःच्या इतका याच्यात वेळ काढून मालेगावकरांसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. तर साहेब आम्ही तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. राजस्थान मंडळाचे खूप आभार. आणि आमच्या नामको जे मंडळ आहे नामको बँकेच्या वतीने जी इथं मोठी व्हॅन इथं पाठवली त्याचा पूर्ण स्टाफ पण इथं आला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी नीता मोरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन. आज राजस्थानी मंडळाच्या तर्फे आम्ही मालेगावमध्ये अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीनिंगचं आयोजन केलं गेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्त्री आणि पुरुष मिळून जवळजवळ 350 लाभार्थींनी लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कितीतरी जणांना मॅमोग्राफी ॲडवाईस केली आहे. राजस्थानी मंडळाने मॅमोग्राफी व्हॅन इथे ऑर्गनाईज केली होती आणि त्यांच्यामध्ये ते कॅम्प झाल्यानंतर त्या लाभार्थींना चान्स मिळाला तिथे मॅमोग्राफी करण्याचा आणि सोनोग्राफी किंवा पोटाच्या सोनोग्राफ्या ज्या काही ॲडवाईस गेलं होतं तर त्याचं त्यांनी आता फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी ते त्यांना दुसऱ्या सेंटर्समध्ये नेऊन चेकअप करणार आहे. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यासाठी मी राजेश गगराणी आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानते. कारण एक व्यक्ती एक संस्था हे कार्य करत नाही तर सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य होत असतं. तर थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. जय श्री कृष्ण. डॉक्टर की सलाह और जानकारी. डॉक्टर की सलाह और जानकारी हमारे स्वास्थ्य के लिए होगी हितकारी. स्वयं के लिए कुछ समय निकालें, फिर निभाएंगे हम अपनी जिम्मेदारी. जब स्वास्थ्य पर आती परेशानी, तन और मन की होती हानि, लोग करते अपनी मनमानी, जीवन जीना भी लगता बेमानी. रोग के दस्तक से पहले ही रोग के लक्षणों को पहचान लें. अपनी शारीरिक जांच करवाकर अपने स्वास्थ्य को जान लें. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.